महायुती सरकारचं खातेवाटप ठरलं. शिवसेना राष्ट्रवादी खातेवाटपासंदर्भातली यादी मुख्यमंत्र्यांकडे देणार. येत्या 24 तासात खातेवाटपासंबंधी निर्णय होणार, सूत्रांची माहिती. दरम्यान खातेवाटपात गृह खातं, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं भाजपकडे राहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. खातेवाटपात अर्थ खातं आणि महिला बालविकास खातं राष्ट्रवादीकडे, सूत्रांची माहिती. मागच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडे असलेलं नगरविकास खातं शिवसेनेकडेच राहणार, एबीपी माझाला, सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज दुपारपर्यंत होणार, कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची माहिती. हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. विधानसभेमध्ये आज बीड परभणी घटनेवर चर्चा होणार. मुख्यमंत्री या प्रकरणी कारवाईचे आदेश देणार का, याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवारांना घशाचा संसर्ग, पवार दिल्लीला गेल्याची बातमी चुकीची, सुनील तटकरेंची माहिती. आजपासून अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार. विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदेंना उमेदवारी आज अर्ज दाखल करणार. त्याआधी राम शिंदेंनी मानले महायुतीच्या प्रमुख नेत्यांचे आभार. महाविकास आघाडीचे नेते आज बीड परभणीचा दौरा करणार. दोन्ही ठिकाणच्या घटनांचा नेतेमंडळी आढावा घेणार. छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता मेळाव्याचं आयोजन. यावेळी भुजबळ शक्ती प्रदर्शन करणार, तसंच काय भूमिका घेणार याकडेही लक्ष. उद्धव ठाकरेंकडून छगन भुजबळांचं कौतुक. भुजबळ एकटे सभागृह डोक्यावर घ्यायचे, एकटे असलो तरीही सभागृह डोक्यावर घेता येतं, ठाकरेंचं वक्तव्य. काँग्रेस गटनेता आणि नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीसाठीची बैठक पार पडली. आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर रमेश चेन्नीथला अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवणार. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. नागपुरातील विधान भवनात दोन्ही नेत्यांची चर्चा. हिवाळी अधिवेशनासाठी ठाकरे सध्या नागपूरमध्ये. नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली. भेटीमध्ये विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा नाही. 3 वर्षांनंतर आदित्य आणि उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंशी बोलणं टाळलं. दोघांमध्ये फक्त 10 फूट अंतर असताना साधी नजरानजरही नाही. विधान भवन परिसरातली ही घटना कॅमेऱ्यात कैद. आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुतीचा विजय झाला. आता महाराष्ट्राच्या हिताची कामं होतील अशी अपेक्षा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेतली. पुढे फडणवीस असले तरीही तुम्ही 20 आहात, उद्धव ठाकरेंचा आमदारांना कानमंत्र. शिंदे फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची घोषणा. गरज पडल्यास माजी पोलीस महासंचालक पांडेंचीही चौकशी करणार, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. लाडकी बहीण योजना तृतीयपंथीयांसाठीही लागू करावी. भाजप आमदार प्रवीण दटकेंची विधानसभेत मागणी. मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज सुधीर मुनगंटीवारांची रावसाहेब दानवेंनी भेट घेतली. पक्षाच्या विभागीय कार्यालयात दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा. तानाजी सावंतांना मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत. धाराशिवमधील परांड्यात शिवसेनेचे पदाधिकारी आणि 15 सरपंचांची बैठक. मनीषा कायंदे यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती. पक्षानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार, मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदी चेतन तुपे तर प्रतोदपदी चिपळूणचे आमदार शेखर निकमांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. नावं अध्यक्षांकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती. मांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांची शासकीय वसाहतींच्या समस्यांसंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वर्ग ब च्या वसाहतीमध्ये रहिवाशांची व्यवस्था करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भाजपचे सगळे आमदार उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देणार. संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजप आमदारांना मार्गदर्शन केलं जाईल. सरकारनं परभणी प्रकरण गांभीर्यानं घेऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी. खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. मुख्य आरोपीला अद्याप अटक नाही, हे महायुतीचं अपयश, गायकवाड यांची टीका. संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन चौकशी व्हावी, तसंच बीड जिल्ह्याची दहशत पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं. शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांची मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन सीसीटीव्ही समोर. पोलीस अधिकारी राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले, संतोष देशमुखांचे भाऊ एका हॉटेलमध्ये भेटल्याचा व्हिडिओ समोर. केजमधील हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा प्यायला गेलो होतो. झालेल्या भांडणाबाबत चर्चा झाली. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची सीसीटीव्ही फुटेजवर प्रतिक्रिया. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांच्या फेरमोजणीसाठी रोहिणी खडसे हायकोर्टात जाणार. फेरमोजणीसाठी भरलेले शुल्क रोहिणी खडसे आणि वैशाली सूर्यवंशी यांना परत मिळणार.
लोकसभा आणि विधानसभेतही सोलापूरचा पाणी प्रश्न खासदार प्रणिती शिंदेंनी लोकसभेत तर आमदार रवींद्र कोठेंकडून विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी. सिद्धिविनायक मंदिर न्यासावरील सदस्यांचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्ष तसंच सदस्य संख्या 9 वरून 15 करण्याच्या सुधारित विधेयकाला विधानसभेत मंजुरी. लाल कांद्याची आवक अचानक वाढू लागल्यानं कांद्याच्या भावात घसरण. सद्यस्थितीत कांद्याची प्रति क्विंटल 1000 रुपये दरापर्यंत घसरण. खाद्यपदार्थ आणि विशेषतः भाज्यांच्या किमती कमी झाल्यानं किरकोळ महागाई पाठोपाठ घाऊक महागाई घसरली. नोव्हेंबरमध्ये देशात घाऊक महागाई दर 1.89%. नवीन वर्षात महायुती सरकारकडून मोठं गिफ्ट. एसटीच्या ताफ्यामध्ये 1300 आधुनिक बस सामील होणार. एनसीईआरटीच्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकांच्या किमती पुढच्या वर्षापासून कमी होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली. विनापरवानगी वृक्षतोड केल्यास 50,000चा दंड भरण्याचा निर्णय रद्द. आता झाड तोडल्यास पूर्वीप्रमाणे 1000 रुपये दंड भरावा लागणार. मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ. कुलाब्यासह भायखळ्यामध्ये अतिशय खराब हवेची नोंद. वरळी, माझगाव, शिवडी आणि शिवाजीनगरमध्येही हवेची गुणवत्ता खालावली. मुंबईतील कचरा अंबरनाथमध्ये डम्पिंग करण्याच्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध. पर्याय म्हणून पालिका देवनार डम्पिंग ग्राउंडवरती कचऱ्यापासून वीज तयार करण्याच्या प्रकल्पाला गती देणार. महावितरणच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्याचा 7 एकरावरचा कांदा करपला. शेतातील महावितरणचा मीटर बॉक्स जळल्यानं शेतकऱ्याला पिकाला पाणीच देता आलं नाही. अंधेरीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. 50 विद्यार्थ्यांना गोराई इथं पिकनिकसाठी घेऊन जाताना खासगी बस चालक आणि क्लीनर दारूच्या नशेत. दोघांनाही अंधेरी पोलिसांकडून अटक. अर्नाळा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रतिकांत भद्रे शेट्टे यांची आत्महत्या. गेल्या 4 महिन्यांपासून ते नैराश्यात असल्याची माहिती. शेतात खेळण्यासाठी गेलेल्या 2 भावांचा विहिरीत पडून मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या आडूळ मधली घटना. घटनेमुळे संपूर्ण आडूळ गावातून हळहळ व्यक्त. लातूरमध्ये विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा झटका लागल्यानं लाईनमनचा मृत्यू. सुरक्षा साहित्याविना विजेच्या खांबावर चढणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात. जळगावमध्ये पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्यानं ग्रामसेवकाला तब्बल 16 लाखांचा गंडा. सगळा कट एका पोलीस कर्मचाऱ्यानंच रचल्याचं समोर. 5 संशयितांना अटक. कल्याण रेल्वे स्थानकावरती बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन. उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात सोमवारी फोन आला होता. पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावरती तपासणी केली असता बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचं उघड. एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेनं स्वीकारलं. विधेयकाच्या बाजूनं 269 सदस्यांचं मतदान तर 198 सदस्यांचा विरोध. लोकसभेच्या 367 खासदारांनी मतदानामध्ये भाग घेतला. एक देश एक निवडणूक प्रस्तावावेळी भाजपचे 20 खासदार सभागृहात गैरहजर. सगळ्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला होता. गैरहजर खासदारांना पक्षानं नोटीस पाठवली. जे देशाच्या हिताचं आहे तेच पंतप्रधान मोदी करणार. प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची विरोधकांची सवय. एक देश एक विधेयक, एक देश एक निवडणूक विधेयकावर खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. अमित शहांचा राज्यसभेतील भाषणातून राहुल गांधींवर निशाणा. 54 वर्षांचे नेते स्वतःला युवा म्हणवतात. संविधान बदलणारा खोटा प्रचार करतात अशा शब्दात अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं. गांधी घराण्यावर बोलणं आणि जनतेची दिशाभूल करण्याशिवाय अमित शहांच्या भाषणात काहीही नव्हतं. ते फक्त मोदीजींचं गुणगान करतात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची अमित शहांवर टीका. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार. जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरती चर्चा करणार. राहुल गांधींनी नवी दिल्लीमध्ये साजरा केला ख्रिसमस. भारतीय ख्रिश्चन संसदपटूंसोबत ख्रिसमस साजरा. भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सकडून स्पेस स्टेशनवरती नाताळची तयारी. सुनीता विल्यम्सनं सांताक्लॉजची टोपी घालत फोटो काढले. बेळगावच्या रामदुर्ग तालुक्यातील गोडचीमध्ये वीरभद्रेश्वर यात्रेला सुरुवात. धनगरी ढोलासह हजारो भाविकांचा रथयात्रेत सहभाग. भक्तांकडून रथावर खारीक आणि खोबऱ्याची उधळण. ग्वाल्हेरमध्ये पार पडलेल्या तानसेन संगीत महोत्सवात स्वरसम्राट तानसेन यांना गायनाच्या माध्यमातून श्रद्धांजली. 546 कला अभ्यासकांनी एकत्र 9 वाद्य वाजवून विश्वविक्रम केला.
अमृतसरच्या इस्लामाबाद पोलीस ठाण्यावरती दहशतवाद्यांकडून बॉम्ब हल्ला केल्याची माहिती. पहाटे 3:15 वाजता स्फोट झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. कोणतीही हानी नाही. गुजरातमधील भावनगर तळजा महामार्गावर भीषण अपघात. बसनं ट्रकला धडक दिल्यानंतर 6 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी. बस भावनगरकडून महुवाकडे जात असताना ट्रकला धडक दिली. दक्षिण पॅसिफिक महासागरात असलेल्या वानुआतू बेटावरती 7.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप. भूकंपानंतर झालेल्या नुकसानाचे अद्याप मूल्यांकन झालेलं नाहीये. कॅनडाच्या उपपंतप्रधान अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी अचानक राजीनामा दिला. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी धोरणात्मक बाबींवर मतभेद झाल्यानं राजीनामा दिल्याची माहिती. मॉस्कोत झालेल्या बॉम्बस्फोटात रशियाचे न्यूक्लिअर चीफचा इगोर किरिलोव्ह यांचा मृत्यू. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची रशियाच्या तपास समितीची माहिती. अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील एका ख्रिश्चन शाळेत गोळीबारामध्ये 5 लोकांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. हल्ला एका 17 वर्षीय मुलीनं केला. घटनेनंतर संबंधित मुलीची आत्महत्या. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवा प्रयोग. #तदेव लग्नम नाट्यगृहामध्ये प्रदर्शित होणार. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये 20 डिसेंबरला पुण्यामध्ये भव्य प्रीमियर. किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज ऑस्करच्या शर्यतीत होता, परंतु लापता लेडीज ऑस्करच्या शर्यतीतून आता बाहेर पडलाय. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री एली आवरामचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण. इलू इलू चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार. 31 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.